जाम कच्चे. मित्रांनो, आता आम्ही चाललेले देवगिरी कॉलेजला. आज आमचं स्किट आणि वेगवेगळे परफॉर्मन्स मिमिक्री वगैरे. सो आता आम्ही कॉलेजमधून निघालो आणि डायरेक्ट तिकडे चाललेलो. मेकअप छान दिसतोय का भाई? मेकअप करून चालण्याची लाज वाटते बरं. खरं लोक चेहऱ्याकडे फाडतात. अरे हा कोण एवढा सुंदर मुलगा चाललाय? मुलींना पण मला बघून कॉम्प्लेक्स येईल एवढा तर सुंदर दिसतोय मी आज. काय भाऊ? हो भाऊ, खतरनाक दिसतोय भाऊ. भाई लोग डेस्टिनेशन तक पहुंच गया और यहाँ पे कल की बारिश की वजह से यहाँ पे पाणी कीचड म्हणजेच माझ्या मातृभाषेत सांगतो या ठिकाणी चिखल आणि पाण्याचं साठा म्हणजे तुडुंब भरले इथे डबके पाण्याचे. आणि काय तर भाई हे भाऊ अंगावर येतं काय? भाऊचे ब्लॉग लय डेंजर राहते मला भाऊच्या चॅनलवर. माझे ब्लॉग मध्ये कॉमेडी असते, कॉमेडी. बकचोदी जास्त असते. चुकीचा एवढा बरं का? चालतं ना. माझ्या ब्लॉग मध्ये मीम्स जास्त आणि कॉन्टेंट कमी, बाकी मीम्स जास्त. इकडे लेफ्टला 4 नंबर पे. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मध्ये याची गरज होती का? हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता आमचा आहे स्किट आणि माईम. आणि मी त्या दोघांमध्ये नाही. आणि माझं त्याला त्याच्यात तोतलंय म्हणून मी तोतलं कळणार. हा, त्याला तोतलंय. आणि त्याने आता काय केलं तो? मी आता मिमिक्री केली. मौन्यात मिमिक्री केली ना, खतरनाक. तू चॅनलच्या बाबतीत सांग बल का? आता थोडीशी कर. मी मिमिक्री करू का? मी मिमिक्री कशासाठी करू? ब्लॉग साठी, तुझं लग्न ह्यांच्यासाठी तुझं लग्न. मी एक दासीनो बोला बाबा, काय करताय तुम्ही? कशी दिसते? खूपच घाम हो दासीनो. बोला ना, काय करताय? खूपच छान दिसताय तुम्ही आज. तुमचे लोह तर खूपच आता मला खान दिसतीये. तू पण छान दिसते आज. खूपच खूप सुंदर दिसते आज. त्यात का ओ बॅक स्टेज काय करताय? हे आमचं ना ब्लॉग कधी बनवून येणार आहे? उद्याच. कालचं म्हणला भेटेल आम्हाला नाही. हे आमचं ना लाईव्हचं सामान आहे. त्या एसबी कॉलेज मधून आणलेलं आहे, कारण की आमच्या एसबी कॉलेजच्या प्रहसन आहे 3-13. तर तुम्ही बघायला येऊ शकता. आणि 3-13 मध्ये मी पण होतो, पण मला कट करून हा ना, याला कट करून टाका. कारण स्किट आहे आमची काम की होत. आम्ही केली होती भाऊ. फेस्टिवलला. हाऊ आर यू? मी खूप बरा. मित्रांनो, हे पहा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा एक लोड आणि हे 2 लोड कि झाले 4 लोड. अरे ये नॉन ब्लॉगर ये महंगा ब्लॉगर है, ये सस्ता ब्लॉगर है. नहीं, हमारी ब्लॉगर है. रोशनी तो ब्लॉगर. एंड्रॉइड है. ओ सस्ता ब्लॉगर कैरेक्टर नहीं, सस्ता ब्लॉगर कैरेक्टर. हाँ सृष्टि दीदी कशाचं? इसके लिए एंट्री नहीं है यार. आज हम आए हैं स्किट के लिए. माइम के लिए आए हुए. सॉरी माय मिस्टेक. और स्किट आहे आता. स्किट भी है, माइम भी है, दोनों भी है. रुपयासाठी एवढं ओझं काढायला लावते. बघा ना, आम्हाला आमच्या युनिव्हर्सिटी आणि बेस्ट फ्रेंड्स आहे म्हणे. आम्हाला आमच्या युनिव्हर्सिटीला 250 रुपये दिले. 250 रुपये दिले. पण हिच्याकडे 500 रुपये आहेत, तर 250 रुपये तिने दिले पाहिजे. पण मला एक सांगा, इथे अवस्था काय आहे मैत्रीला? हा ना, 4 लोड घेतले नाही. माझी अवस्था बघा. हिने केस सारखे लोड घेतलाय. मग तुम्ही तिला इग्नोर करा. मला जास्त गरज इकडे बा. त्यांना तर माझं माइंड पण आहे. तरी मुलगी म्हणते की मला. अरे लय बडबडी बरं का, इथं ना काय जाऊ काही पण लय बडबडी. ब्लॉगर आहे ना, तुझी बहीण आहे. हा, मी पण बडबड आहे. चालले बा डान्स केला बरा. हा मस्त.
आशिक है ये चोर नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं, ये दिल दीवाना दीवाना. आज परत एकदा घोळ झालेला आहे. आज पण कॉस्ट्युम जी पाहिजे होती ती कॉस्ट्युम सापडलीच नाही. आता आम्ही परत कॉस्ट्युम आणायला चाललेलो आहे. भाई क्या गुंडे बने गए. क्या गुंडा बनेगा रे, त्यांना कॉस्ट्युम सापडणार नाही, हे काय ऍक्ट करणार आहे. आता आम्ही व्हिडिओ कॉल करून दाखवणार सरला की सर हेच आहे का. तर आता आम्ही ड्रेस सापडायला आहेच, हे सापडलेलं आहे. आता अजून एक होतं कोणतरी, मेहनत करून जे सापडायचं ते नाही सापडलं, पण दुसरं एक सापडलं आता घेऊन चाललं. काल आमचं जिथं नाटक झालं का, आज आम्ही तिथं बसलेलो आहे स्टेज क्रमांक 4 ला. आणि आता इथं आमची स्किट आहे आणि माईम आहे आणि इथं समोर परफॉर्मन्स चालू आहे. आणि लय घाण परफॉर्मन्स आहे आमचं, लय भारी बघा. 3-13 बोलला प्लॅन आता आमचा परफॉर्मन्स झाला, एवढा खतरनाक परफॉर्मन्स केला रवीनी. 20 डायरेक्ट 20 ओरडल्या, बादशाह आहे बादशाह. कैसे किया. विषय भूमिका भी मैं करूँ, दिग्दर्शन भी मैं करूँ और फुटेज भी मैच खाऊ और ये भी मैच करू. यार हे गलत यार. काल काही काम केलं होतं, तूच भूमिका कर, तूच सगळं तुलाच करावं लागणार भावा. सिनियर भूमिका पण सरांचा लाडका तू. बक्षीस पण मीच घेईल मग. पण तू आता आमचा परफॉर्मन्स झालाय भावा आणि आता आम्ही जेवण करतोय. पण आमच्या भावानं वाघानं असा परफॉर्मन्स केलाय ना, नादच. काय आवाज लावलाय भावाचा. मला मेकअप काढायचं पहिले. बादशाह आहे बादशाह. मेकअप काढण्यासाठी काही नाही, कारण खूप घाण दिसावी. काय भांडवड लोक. अरे भाई काय वाटलं भैया, लोक हसले भाई. बादशाह आहे बादशाह. त्या डॉन स्वान म्हणतात स्वान. गाईज सो सॉरी, खूप भूक लागली आहे दादा. नाही Bitches come and go, bro. अरे आम्ही इकडे जेवतोय. ही एक अलगच कलाकार आहे बरं का, पुढे येथून कुठं घुसून जाते मध्ये. तर भूक लागली. आमचं माय त्यांचं झालंय स्किट. जाऊ दे, एकदा आवाज पण बसलाय. आता चाललंय बघा नाही गाईची सगळे इतकी भूक लागली यांना, पण ते इथून निघत नाही ना. आता आम्ही कॅन्टीन मध्ये जेवायला आलोय. समोर जिथं कॅन्टीन आहे तिथं आता आम्ही जेवायला आलोय. सगळे जण आता मला वाटलं 1-2 जण येतील, बाकीच पुरे आले. आता आमचं जेवण झालं आणि सगळेजण आता इथं खाता पिताय मस्त. काय ऑर्डर केलंय, मस्त ऑर्डर करून खाताय. आम्ही मस्त घरचा डब्बा खाल्ला हो. तर पृथ्वीचा मेकअप चालू आहे आणि माईम साठी असं व्हाईट मेकअप करावा लागतो. आता आमचा परफॉर्मन्स आहे, समोर माईमचा परफॉर्मन्स आहे. सगळेजण वरती गेलेले. ना भावा ना सीताफळ पिकलं. सीताफळ पिकले. मस्त रे बहिणी. काय करतोय प्लीज बादशाह बोलू बादशाह. काय म्हणते झालं ना माझा. हीच आहे का ग? का भांड दिसतोय. मेकअप चाललाय माझा. गाइस परफॉर्मन्स एक नंबर झालेला आहे. काही विषय नाहीये, नंबर आमचा येणार आहे, काही गॅरंटी नाहीये. अरे कहना क्या चाहते हो. आता तुम्ही जे केलंय, फाडू केलंय, फाडू. सगळे लोक टाळ्या होत्या. हे टाळ्या आमच्या 4 टाळ्या नव्हत्या ना, पण त्या 100 टाळ्या होत्या. आम्ही वाजवले. फेस मास्क झाला. गुड गुड गुड. आमच्या ऑडियन्स काहीतरी काम आलं. ही ऑडियन्स आहे फक्त. सुंदर ऑडियन्स. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. शी हे बारीक काय मी कसं मध्ये माझं पेटी बच्चे मिळेल की भेटी. आज यांचं माइंड बघून सीताफळ पिकले. काय करून राहिली व. दिसून नाही राहिलं का तुला? मला काही दिसून नाही राहिलं बाई. आंधळ झालोय मी. फोन करा. लाख रुपयाचा फोन काय खराब असतो का? फोन का आलं
कुणीतरी मारलं भावा. कोणी तिच्या गुडघ्याला कोणी मारलं? तिच्या गुडघ्याला कोणी मारलं? खरं हिच्या गुडघ्याला मेंदू डॅमेज झालेला आहे. मेंदू का पाय? अरे मेंदू खाली असतो ना माझा. कळतच नाही. मेंदू नाही आला, पाय खराब झाला. पायाचा तसा डॅमेज झालेला आहे. पायाच्या कशी मजाक पण तुम्ही मला लागले जोरात. ब्लॉग मध्ये ओजी लागतं. ओजी जी आहे ती आहे. पटलं ते गाण्यात उडत जा. पवन खराडकर सारखं ओजी भाव आपण ओजी माणसं आहे. कसं माहिती का ब्लॉग मध्ये कसं टिकायचं याचे ना मंत्र आहे. बापरे 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 बापरे. ओजी काय डॉन. आता आम्ही नाश्ता करायला सरकडून पार्टी आम्हाला आज. सरांकडून आम्हाला पार्टी आज. हो आम्हाला आज पार्टी नाही भेटू पण आम्ही पार्टी करू. मी आता इथे दाळबट्ट्या खायला आहे सगळेजण. सरांकडून पार्टी. अरे संकेत तू चुकीच्या ठिकाणी नाही बसला. नाही ना. काल जसा पावसाचा घोळ झालता आज पण तसाच पावसाचा घोळ झालाय. आता बक्षीस वितरण होतं आणि पाऊस आलेला आहे. आणि आम्ही जेवायला गेलो होतो बाहेर दाळबट्टी खाण्यासाठी. पुरा पावसाने घाण करून टाकली. आणि आज माझे बुट पण ओले होते असं मला वाटतंय. काल बुटांना जपलं पण आता नाही जपलं. हिरमतीच्या वर्त झालं या काय मी करू. ही सुगंधी फुलावरच फुल पाखरू. हिरमतीच्या वर्त झालं या काय मी करू. तिच्या नगावर राग पण ती गुलाबाची बाग. धन्यवाद. यानंतर पाहिजे गायला पाहिजे की नाही. सगळ्यांचे हात वर पाहिजेत मला कमॉन. आणि जोरात टाळ्या पाहिजेत एकदा या सगळ्यांसाठी जी मेहनत घेत आहेत आजपर्यंत टीम. क्या बात आहे. मी जास्त वेळ नाही घेणार. एक छोटंसं गाणं एक गवळण तुमच्यासाठी सादर करते. माझा आवाज बसलाय खूप कारण दांडियाच्या प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे गोड मानून घ्या. रेडी आहे, तयार आहे. स्मिता तुम्हाला खूप साऱ्या लोकांनी सांगितलं असेल तेच मी परत एकदा सांगतो. तुम्ही खूप सुंदर आहात आणि मी हे सांगू शकतो कारण मी फार जवळून पाहतो. सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. यानंतर आमचा वाघ स्टेजवर गेलाय. वाघ सेकंड प्राइज. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कोण क्रमांक नाट्यसंगीत या कला प्रकारातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. काय विषय त्यानंतरचा कला प्रकार आहे पाश्चात्य वाद्यवादन. तृतीय पारितोषिक महाविद्यालय कोड क्रमांक 57 वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. अब मजा आ रहा है. आणि एकांकिका ही स्पर्धा सुद्धा अतिशय प्रतिष्ठेची अतिशय मानाची असते. त्याची पूर्ण कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यामधील एकांकीचे नाव आहे वयाचं गणित. दिग्दर्शकाचे नाव आहे चेतन पोळ. उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय दत्ता काकडे कोड क्रमांक 97 देवगिरी कॉलेज. छोडाला आधार
संभाजीनगर अभिनंदन. नेहा इंगोले अभिनंदन. आणि उत्कृष्ट अभिनय द्वितीय पारितोषिक आहे साक्षीला. वयाच्या गणिताला साक्षी बसले. 41 कोड क्रमांक सरस्वती भवन कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. साक्षी. आणि उत्कृष्ट अभिनयाचं प्रथम पारितोषिक आहे फिमेल साठीचं छत्रपती संभाजीनगर. लवकर यायचे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ओके. यानंतरचा भाग वेगळा आहे. लगेच त्याचा नंबर घेऊन त्याला कसं वाटलं भावा? मेहनतीचं फळ गोड असतं. त्यांना सुद्धा काय करणार. माझ्या मित्राचा फोन आला, भावाचा फोन आला. हॅलो. माझं ना माइंड मध्ये माझा नंबर आलाय, पण ते मुलं आहे ना जे एक्स्ट्राचे ते ना घरी इतकं मूड ऑफ झालंय ना मला माझ्या माइंडचं म्हणजे ती ट्रॉफी फोटो सुद्धा नाही काढण्यात. राडा माझ्या आली राडा. 5 ट्रॉफ्या भेटलाय. 5. तर फायनली आमचा प्रोग्राम संपला. आमचा हा इव्हेंट संपला. फक्त आम्ही दोघंच बाकी सगळे गेले. जाऊन द्या, बिचारा आहे तो, कशाला उगाच. सो फायनली आमचा हा यूथ फेस्टिवल संपला देवगिरी कॉलेजचा. याच्यानंतर 27 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये इव्हेंट आहे यूथ फेस्टिवलचा. जे सिलेक्ट झाले त्यांचा. आणि हे नाटक, हा ड्रामा, हे संगीत आणि हे इव्हेंट्स तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नाटक करणं ही सोपी गोष्ट नसते. खूप मेहनत घ्यावं लागते. 15-15, 20-20, 1-1, 1.5 महिना प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा कुठं इथं परफॉर्मन्स करता येतो. खूप अवघड असते ही गोष्ट. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि आमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला, हे 2 दिवसाचे ब्लॉग कसे वाटले आणि ओव्हरऑल सगळंच कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.